नमस्कार मित्रांनो, आपलं आता मिरची लागवड करायची. मिरचीचं आपण बी पेरून झालेलं आहे. तर त्या मिरची लागवडीसाठी शेत निवडायचं होतं. तर आपण हे शेत निवडले. हे शेत बरेच दिवस कोण करत नव्हतं, बरेच वर्षापासून हे पडीक होतं. गवत इतकं प्रचंड वाढलं होतं की ते कापण्यासाठी 2 दिवस लागले. आता ते गवत पूर्ण कापून झालेलं आहे. आता ते जाळण्याचं काम आपलं चाललेलं आहे, म्हणजे आपल्याला जमीन व्यवस्थित मिळेल आणि ते कापून जाळून झाल्यानंतर त्याच्यावर आपण मार्किंग करणार आहे शेततळ्यासाठी. या वरच्या भागात आपलं शेततळं असणार आहे. सगळे कार्यकर्ते उत्साहामध्ये कामाला लागलेले आहेत. सगळ्यांना नवीन प्रोजेक्ट असल्यामुळं जरा उत्साह आलेला आहे. हे आमचे नाना बघा कसे शूटिंग आहे, त्यांना खूप आवडते शूटिंग. नानांचं खूप मोठं सहकार्य या प्रोजेक्टमध्ये आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बऱ्याच गोष्टी करतो आहे. कसे आपला गावाकडच्या माणसाचा अनुभव ही गरजेचा असतो. म्हणजे त्यांनी आधीपासून शेती केलेली असते, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. मग त्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकून पुढं आपण करायचं आहे. म्हणजे आधुनिक आणि पारंपरिक पद्धत असं दोन्ही मिळून आपल्याला याचं कॉम्बिनेशन करून हे काम करायचं आहे. तर मित्रांनो, नक्की पुढे पाहत राहा. सगळे अपडेट मी तुम्हाला देतो. आणि आता हे जास्त वेळ नाही लागत हे जायला, एक 10-15 मिनटं ते सगळं होईल जाळून. आणि त्यानंतर आपल्याला जमीन जी मिळेल त्याच्यावरती आपण मार्किंग करणार आहे. मार्किंग करून JCB आणून शेततळं खोदण्याचं काम आपलं व्हायला चालू होईल. कारण इथं पाणी नाही आहे. पाणी आपल्याला शेततळ्यापासूनच वापरावं लागणार आहे. खाली ओळ आहे, पण ती जास्त दिवस चालू नसते. उन्हाळ्यात पूर्ण ती सुकून जाते. मग त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. आणि ह्या शेताला नैसर्गिकरित्या एक बॉर्डर तयार झालेली आहे. कंपाऊंड तर करावंच लागणार आहे, पण तरी पण एक बॉर्डर आहेच त्याला. मित्रांनो, पुढे पाहत राहा. हे आपलं पूर्ण होत आलेलं आहे आता. आणि मग त्यानंतर आपण उद्या बहुतेक JCB वाल्याला बोलवेल, तो सगळं बाकीचं आपल्याला करून देईल. JCB वाले वेगवेगळा रेट घेत आहेत. आपण एक जणांना ठरवलं आहे ते आपल्याला व्यवस्थित रेटमध्ये ते सगळं करून देणार आहेत. युजली कंपनीचं कसं असतं, कापड घेऊन आधी शेततळं बनवून मग त्यांना बोलवून ते कापड वगैरे टाकावं लागतं, शेततळ्याचं कापड. पण आधी आपण आहे ना, शेततळ्याचं कापड आता रेडीमेड तिकडे बनवूनच आणणार आहे आणि इकडे शेततळं ती तयार करून घेणार आहे. ही आपली रोपं आपण टाकलेली ती आता उगवून आलीच मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये ते बघितलं तुम्ही, कशी प्रक्रिया आपण त्याच्यावरती केली आणि कशाप्रकारे ही रोपं ट्रेमध्ये भरून कोकोपीट वगैरे टाकून ही रोपं, आता ती रोपं बारीक बारीक वरती यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण त्याच्यासाठी एक छोटं शेड तयार केलेलं आहे घराच्या बाजूलाच. आपल्याकडे नर्सरीसारखी व्यवस्था नाही आहे, पण जसं जमल त्या पद्धतीने आपण थोडंसं हाईट करून त्याच्यावरती हे सगळे ट्रे ठेवलेले आहेत. आता रोपं हळूहळू तयार होतात. तर मित्रांनो, पाहत राहा व्हिडिओ, पुढील सर्व माहिती मिळेल. धन्यवाद.